तुम्ही समरा मित्र सेनापती बापट दादरमध्ये आपल्या राजाघरी आपल्या नातवंडांसमवेत बसलेले ही नातवंड सेनापती बापटना असं विचारते, आजोबा तुम्ही आम्हाला नेहमी सांगता की विनायक दामोदर सावरकर म्हणून तुमचे मित्र होऊन गेले, ज्यांनी या देशाला स्वातंत्र्याची दीक्षा दिली. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही. निदान आज चरित्र रूपाने आवाज ऐकवा आपल्या नातवंडांचा हट्ट ऐकल्यावर अत्यंत भारावलेल्या शब्दात सेनापती बापटाने सांगतायत, हिंसेचा पराभव अहिंसेच्या मार्गाने करा किंवा शत्रूचं सैन्य जर का तुमच्यावर चाल करून आलं तर त्याच्या संगिनीपुढे तुम्ही उपोषण करा असं सांगणारं दळभद्री नेतृत्व देशाला लाभलं आणि या देशाचं विभाजन झालं. पण ज्यांनी आयुष्यभर या देशातील विरोधकांना एकच ग्वाही दिली, आला तर तुमच्यासह, आला नाही तर तुमच्या विना, मात्र जर का आडवे आला तर कापूनच काढू. ते माझे मित्र विनायक दामोदर सावरकर, ज्यांच्या एका हाकेला अनेक तरुण मंडळी धावून आली, ज्यांनी प्राणाची पर्वा केली नाही, फक्त एकाच गोष्टीसाठी भारत मातेला स्वतंत्र करायचं, जातीयता निर्मूलन करायचं. कुठलाही माणूस आज जन्माने कधी ब्राह्मण असू शकत नाही. त्यांनी जर का सत्कर्म केलं तर तो ब्राह्मणच आहे. हा विचार जर का आपण बरोबर पोहोचवला तरच ते शक्य आहे असं वीर सावरकर सांगत. सेनापती बापटाची नातवंड त्या पुन्हा म्हणून विचारतात, आजोबा सांगा तुमचे मित्र कसं. जाळवी जन्मभर कण कण निज देहाचा, जाळवी जन्मभर कण कण निज देहाचा, विना देविना दीप स्वातंत्र्याचा, विना देविना दीप स्वातंत्र्याचा, तो वीर विनायक अमर ऐकले आम्ही, इतिहास गल्हाना पार अमरात्या, इतिहास गल्हाना पार अमरात्या. देशाचे मंगल गाणे गाता गाता, निष्ठेने आपण मागे त्याच्या जाता, देशाचे मंगल गाणे गाता गाता, बंधनात संगती बंधघराच्या होता, तो कसा जाहला अग्रणी देशाचा, तो कसा जाहला अग्रणी देशाचा, इतिहास कथाना आत्महत्याचा, इतिहास कथाना आत्महत्याचा. जाळवी जन्मभर कण कण निज देहाचा, जाळवी जन्मभर कण कण निज देहाचा, देविता दीप स्वातंत्र्याचा, देविता दीप स्वातंत्र्याचा, तो वीर विनायक अमर ऐकले आम्ही, इतिहास कथा
भाग्याचा इतिहास कथाचा